नमस्कार, आपण पाहत आहात समता वृत्त न्यूज। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी भव्य महामोर्चाचे आयोजित करण्यात आले। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यात हजारो नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कावाडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री बबनराव घोलप तसेच चर्मकार समाजाचे नेते व माजी आमदार बाबूराव माने यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी केले। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणतेही उपवर्गीकरण करू नये, संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करावे आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांना धक्का पोहोचेल असा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला। समता वृत्त न्यूज टीमने या आंदोलनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला। आंदोलनात सहभागी झालेल्या विविध जिल्ह्यातील नागरिक, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना आणि भूमिका जाणून घेतल्या। त्याचबरोबर या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी काही मान्यवरांची विशेष प्रतिक्रिया देखील आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत। या विशेष वृत्तांकनामध्ये तुम्हाला आंदोलनाची संपूर्ण माहिती, पार्श्वभूमी, प्रमुख मागण्या, घटनास्थळावरील वातावरण, आंदोलनाच्या भावना आणि नेतृत्वाच्या थेट प्रतिक्रिया पाहायला मिळणार आहेत। चला तर मग पाहूया मुंबईतील अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी या ऐतिहासिक महामोर्चाचा समता वृत्त विशेष ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र उपवर्गीकरण समितीमार्फत हा मोर्चा घडून आणलेला आहे। याचं नेतृत्व करत आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे याचं नेतृत्व करत आहे। तसेच आपण इथं उपस्थित सर्व मोर्चाला उपस्थित जनतेची प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहे। महाराष्ट्र उपवर्गीकरण समितीमार्फत हा मोर्चा घडून आणलेला आहे। याचं नेतृत्व करत आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे याचं नेतृत्व करत आहे। तसेच आपण इथं उपस्थित सर्व मोर्चाला उपस्थित जनतेची प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहे। तसेच इथं ज्या मोर्चाला उपस्थित जी जनता आहे त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। तर आपण तसेच आपण जे महाराष्ट्र शासन एससी वर्गामध्ये सबकास्ट करत आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय महाराष्ट्र शासनाविरोधात? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून 13% आरक्षण हे 59 जातींना दिलेलं आहे आणि एक जात म्हणजे मातंग समाजाची जी एक महत्त्वपूर्ण जात आहे ती जर बाजूला सोडली तर 58 जाती आजच्या या मोर्चामध्ये सामील आहे। आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर फूल आणि त्यांच्या विचाराने चाललो, म्हणून आज आमचा चर्मकार बांधव असेल, आमचा बौद्ध बांधव असेल, अन्य आमचे छोटे मोठे बांधव असतील, त्यांची जी प्रगती झाली ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि आम्ही शिक्षण घेतलं म्हणून आमची प्रगती झाली। तुम्ही जर घरात बसून आणि म्हणत असाल का आम्हाला आरक्षण स्वातंत्र्य पाहिजे आणि तुम्ही घरात बसले नुसते डफडेच वाजवले आणि अभ्यासच नाही केला तर तुम्हाला आमचं सगळे आरक्षण दिलं तर तुमची आयुष्यामध्ये कधीच प्रगती होणार नाही। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने भीमराव यशवंत आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या सरकारला जाग आणण्यासाठी, कारण बंधूंनो त्या एका जातीला या RSS ने भांडवल पुरवलेलं आहे आणि या RSS च्या माध्यमातून त्यांच्या काही लोकांना पॅकेज दिलं गेलेलं आहे, त्यांना बोलायला लावलेलं आहे। पण आमचा लहान भाऊ म्हणून आम्ही आजपर्यंत त्यांच्यावर जेवढे अन्याय झाले, अत्याचार झाले, आम्ही त्यांना सांभाळण्याचं काम मोठा भाऊ म्हणून केलेलं आहे। पण ज्या वेळेस त्यांना ज्यांनी पुढे केलं ते RSS चे लोक जेव्हा अंग काढून घेतील त्या लहान्या भावाला पुन्हा एकदा आमच्याकडेच यावं लागेल आणि त्यावेळेस आम्ही विचार करू, अरे बाळा तू 59 जातीमध्ये तू एकटा बाजूला गेलास आणि 58 जाती ज्या वेळेस आंदोलन करत होते
त्यावेळेस मात्र तू तिथे नव्हता आणि म्हणून ही आमची हक्काची लढाई आम्ही या ठिकाणी आझाद मैदान, मेट्रो सिनेमाचे आझाद मैदान अशी आमची हक्काची लढाई आम्ही लढत आहोत. सोबत महाराष्ट्र चर्मकार समाजाचे बनसोडेजी उपस्थित आहे. हे देखील आपल्याला प्रतिक्रिया देतील. हा विशाल मोर्चा इथे उपस्थित झालेला आहे. याच्यावर उपवर्गीकरणाबद्दल महाराष्ट्र शासनाला आपण काय प्रतिक्रिया द्याल? महाराष्ट्र शासनावरती महाराष्ट्र शासनाची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट जो एक संघ राहतो, या शेड्यूल कास्टमध्ये भांडणं लावून काहीतरी वेगळं सरकारला करायचं म्हणत आहे. आमचं म्हणणं हे आहे की जर आपल्याला वर्गीकरण करायचं असेल तर उच्च न्यायालयाने जे आपल्याला इंडिकेट दिलेले आहेत, जे संकेत दिलेले आहेत, जी पद्धत सांगितली ती पद्धत अवलंबली पाहिजे. आयोग निवडत असताना वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या संघटनेचे लोक त्या आयोगावर घेतली पाहिजे होती. त्या आयोगाचं कामकाज काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला पाहिजे होतं. आणि ज्या आयोगाच्या शिफारसी आल्या, जो अहवाल आला, तो सर्वांसाठी खुला न करता तो दाबून ठेवला आणि परत हरकती मागवल्या. तर यावर आमचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विरोध आहे. वर्गीकरण 341 कलमानुसार तर करताच येत नाही. आणि जर वर्गीकरण शासनाने जर करायला सांगितलं असेल कोर्टानं, तर मग तो आदेश सगळ्या देशासाठी आहे. मग महाराष्ट्र सरकारला जेवढी काही घाई का झाली, हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रश्न आहे. आम्ही या मोर्चाद्वारे सरकारला आम्ही इशारा देतोय, सरकारला सांगतोय की आपण वर्गीकरणाच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला वर्गीकरण करायचंच आहे तर 2027ची जनगणना करा. जनगणनेमध्ये जाती संख्या निश्चित करा आणि त्याच्यानंतर मग सर्वसमावेशक आयोग निवडा आणि मग त्या आयोगाच्या माध्यमातून वर्गीकरण करा. आणि फक्त SCचंच करू नका, तर आपण ओपनचंही करा. कारण 85% लोकांना 50% आरक्षण आहे आणि 15% लोकांना 50% आरक्षण आहे. मग हा भेदभाव कशामुळं? या महाराष्ट्राला शेड्यूल कास्ट काय पाकिस्तानमधून आलाय का? हा का विदेशी आहे का? आमच्यासोबत असं का वागलं जातंय? हा संदेश आम्ही या मोर्चाद्वारे शासनाला देणार आहोत. उपवर्गीकरण होईल, यावरती जे शेड्यूल कास्ट आहे याच्यामध्ये वर्गीकरण होईल, त्याच्यानंतर याचे परिणाम जनतेला काय भोगावं लागेल, जेणेकरून जे शेड्यूल कास्ट आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतात? शेड्यूल कास्टवर परिणाम असा होऊ शकतो, या सरकारचं धोरण आहे की ज्या गोष्टी संपुष्टात आणायच्यात त्याच्या आधी फाडाफोड करायची. जसं आमचे वेगवेगळे महामंडळं केले आणि त्या महामंडळाची परिस्थिती आज आपण पाहतोय की एकाही महामंडळामध्ये एकही रुपया नाही. तसंच वर्गीकरण करायचं, समाजामध्ये भांडणं करायचे आणि आरक्षण संपुष्टात आणायचं, हा सरकारचा डाव आहे. आणि याचे परिणाम शेड्यूल कास्टला फार मोठ्या प्रमाणामध्ये भोगावे लागतील जर उपवर्गीकरण झालं. म्हणून आम्ही या पवित्र्यात आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. जे आज लोक जमणार आहेत ते फक्त 10% लोक आहेत, परंतु उर्वरित लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि याचे परिणाम सरकारला दीर्घकालीन भोगावे लागतील. धन्यवाद साहेब. आज महाराष्ट्र राज्य यांनी SC कास्टमध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी घेतलेलं आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज आपण मोठा जाहीर निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अबकड वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी संपूर्ण बहुजन समाजाची आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर क्रांतिकारी नेते बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला हे अबकड वर्गीकरण नको आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांचं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी पण त्या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर सर्वांचा हा सलोखा असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या नुसार जे आपल्याला आरक्षण दिले ते आरक्षण आहे तसंच त्या ठिकाणी राहून सर्व समाज एक संघटित राहिला पाहिजे, हा संदेश आपल्याला त्या ठिकाणी त्या मोर्चाच्या द्वारे त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि अबकड रद्द झालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद. आंदोलनाला आलेले जे काही भीमानुयायी आहे, त्या परत आंदोलक आहे, हे देखील उपस्थित झालेले आहे. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. जे महाराष्ट्र शासन उपवर्गीकरण करत आहे यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे, याच्यावर आपण जनतेला काय आव्हान कराल? खरं तर सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचं स्वागत करतो. कारण का, महाराष्ट्र शासनाने हा घाट घातला म्हणून आमचा जो विखरलेला जो समाज आहे ना, तो शक्तीनिशी एकत्र आला. आणि शक्तीनिशी एकत्र आल्याच्या नंतर आत्ता आम्ही महाराष्ट्र शासनाचं खऱ्या अर्थानं निषेध करतोय. कारण आम्हाला हे जे आरक्षण आहे ते आमचे बाप, ज्यांनी आम्हाला संविधान बनवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आम्हाला जगायला आणि वागायला शिकवलं, त्यांनी आरक्षण दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून. आणि हे आरक्षण हटवण्याची कुठल्या मायकेलाची कधीच हिंमत आणि डायरिंग झालेली नाही. परंतु हे सरकार तोडातोडी फोडाफोडीमध्ये नंबर 1 असल्यामुळं याने बराबर हा कुटुंबनीतीचा डाव टाकला. आणि त्यांनी काय केलं, जे आमचं 59 जातींचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये विनाकारण वाद होण्यासाठी, आमची जी एकता आहे ती विभागण्यासाठी अबकड असे खडा मारून त्यांनी बघितलेलं आहे. परंतु या
उपवर्गीकरणामध्ये हे सरकार कधीही यशस्वी होणार नाही. या सरकारला आम्ही कधीच यशस्वी होऊन देणार नाही. आम्ही ह्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये निदर्शनं करतोय, आंदोलन करतोय. या सरकारला ह्या ठिकाणी आम्ही हा इशारा देतोय आणि या इशाऱ्यामुळेच सरकारने समजून जावं आणि हे उपवर्गीकरणाचा जो काय खेळ घातलेला आहे तो खेळ त्यांनी संपवून टाकावा. हे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला माझं आव्हान आहे. तसेच आपल्यासोबत आणखीन देखील उपस्थित आहे, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर उपवर्गीकरणावरती आपण काय बोलाल? माझं नाव सुरेश रामदास गायकवाड. जे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उपवर्गीकरणासाठी त्यांनी हरकती मागितल्या होत्या, तर मग त्याला ठाम विरोध आहे. कारण उपवर्गीकरण करणं ही बाबासाहेबांची मोठं संकल्पना नाही आणि त्यामुळं जे सरकारचं जे धोरण आहे हे टोटली चुकीचं आहे. सरकारला माहीत आहे की या देशामध्ये न्याय, समता, बंधुता निर्माण होत आहे. देशामध्ये विषमता होत आहे, जातीयता, धार्मिक विषमता नांदत आहे. म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी मात्र म्हणणं हे आहे की बाबासाहेबांचे स्वतंत्र मतदारसंघ लागू करण्यात काढायची गरज आहे. हा स्वतंत्र मतदारसंघ करण्यात आला तर त्या देशामध्ये न्याय, समता, बंधुता नांदेल. म्हणून माझी सर्व बहुजन समाजांना, अखंड देशाला माझी विनंती आहे की बांधवांनो, आता जागे व्हा, अन्यथा हा देश हे मनोवादी विचार गुलाम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संविधान सर्व जाती धर्मासाठी, सर्व देशाला न्याय, समता, बुद्ध हवा म्हणून आणि शांतता हवी म्हणून बाबासाहेबांनी हे संविधान दिलं आहे. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती आहे की उपवर्गीकरण त्वरित रद्द करा आणि या देशामध्ये न्याय, समता आणि बंधुता नांदण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ लागू करायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे नदीजोड प्रकल्प जर लागू केला तर या देशामध्ये दुष्काळ आणि पाण्याच्या प्रश्नावर नियंत्रण येईल. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या अनेक संकल्पना आहेत ते सुद्धा लागू व्हायला पाहिजे. माझं 1993 पासून बुद्धगयाचा प्रश्न ते बाबासाहेबांच्या प्रत्येक संकल्पना लागू व्हायला पाहिजे. म्हणून 1993 पासून या उपवर्गीकरणाला विरोध म्हणून माझं 14 जूनपासून इथं माझं उपोषण चालू आहे. माझी सरकारला पुन्हा पुन्हा विनंती आहे की तुम्ही लवकर जागे व्हा आणि या देशाला वाचवा, अखंड देशाला वाचवा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. त्यानंतर आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभा यांचे देखील पदाधिकारी उपस्थित आहे. तसेच तालुका अध्यक्ष देखील उपस्थित आहे. ती एक धार्मिक संघटना आहे, त्याचे देखील पदाधिकारी इथं उपस्थित झालेले आहे. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. जे महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर आपण काय बोलाल? आपली प्रतिक्रिया काय आहे महाराष्ट्र सरकारसाठी? सर्वांना जय भीम. आज ज्या आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, SC या संवर्गाची जी शासनाने अ ब क ड अशी गणना करण्याचं काम सुरू केलेलं आहे, तेव्हा आम्ही या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा हा जो निर्धार आहे, लोकांना वेगवेगळं करून आणि विषमता माजवण्याचं जे काम चालू आहे ते आम्ही या माध्यमातून कदापि होऊ देणार नाही, असा माझा सरकारला या निमित्ताने निर्वाणीचा इशारा आहे. आणि ते सरकारने काम थांबवावं आणि सगळ्यांना एकत्र कसं राहू दिलं जाईल हा विचार सरकारने केला पाहिजे, असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. जय भीम, जय बुद्ध. तसेच आपल्यासोबत आणखीन भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित आहे, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तो उपवर्गीकरणावर आपण सरकार विरोधात काय बोलाल? तसेच जे उपवर्गीकरण अ ब क ड होणार आहे त्याचा परिणाम काय होईल हे जनतेला ठळकपणे सांगा. सर्वांना सविनय जय भीम. या ठिकाणी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे जे अध्यक्ष आहे ते भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील सर्व शाखेचे पदाधिकारी, आमचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस, संघटक असे बरेच लोक या वर्गामध्ये आलेले. आम्ही या ठिकाणी सर्वात प्रथम या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पहिल्यात महात्मा फुले विकास महामंडळ दिलं होतं. या विकास महामंडळ दिल्यानंतर या मनुवाद्याच्या पोटात पुकल्यानंतर त्यांनी आणखीन दुसरं महामंडळ स्थापन केलं, अण्णाभाऊ साठे महामंडळ निर्माण केलं आणि त्याचबरोबर त्यांनी लहुजी वस्ताद हे मंडळ स्थापन केलं. आणि या सर्वांच्या माध्यमातून एका संघटनेला कसं यांच्यातून फोडता येईल, या 59 संघटना आहे, या संघटनेमध्ये कधी बेकी मागवतील हे शासनाचं या मनुवाद्यांचं धोरण आहे. आणि ते निश्चित धोरण या ठिकाणी आमचे भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रिपब्लिकन सेनेचे जे काही अध्यक्ष आहेत, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, या सर्वांच्या मार्गावर आमचे नाशिक जिल्ह्याचे चर्मकार समाजाचे नेते बबनरावजी घोलप साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आम्ही तीव्र करून देणार आहे.
या ठिकाणी या महाराष्ट्र शासनामध्ये 35 आपले आमदार आहेत. त्या 35 आमदारातून 30-27 आमदार या बाजूने आलेले आहे आणि बाकीचे हे त्या बाजूने येतील आणि शासनाला निश्चित ब हे वर्गीकरण जे आहे हे निश्चित त्यांना रद्द करावं लागेल असं आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आमच्या सरकारला सांगणं आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. उपवर्गीकरणावर जो महाराष्ट्र शासनाने इतका मोठा निर्णय घेतलेला आहे, यानंतर आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आंदोलनाची दिशा काय? आंदोलन आम्ही शांततेत पार पडणार आहे, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला लाथा घालायचं शिकवलं नाही, आम्हाला पेन घेऊन शिकवले. तर आम्ही पेनचा वापर करू आणि आम्ही या सरकारविरुद्ध लढू. धन्यवाद. आज सरकारला तुम्ही काही इशारा द्या मोर्चामधून? सरकारला एकच आमचं सांगणं आहे की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचं पाप महाराष्ट्र सरकारने करू नये आणि हे जर पाप त्यांनी केलं तर त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जातीचा समावेश होतो. त्यापैकी एका जातीची काही मंडळी, मोजकी मंडळी उपवर्गीकरणाची मागणी करतायत. त्याला बळी पडून अनुसूचित जातीची एकजूट आहे ती एकजूट न संपवून आरक्षण कुजवण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. तेव्हा शासनाने अशा प्रकारची भूमिका न घेता आंबेडकरी जनतेची ही भावना लक्षात घ्यावी. 59 जातीच्या भावना आणि मदर कमिशन जे झालं अहवाल अजून आला नाही, लोकांना माहीत नाही. 59 जाती ज्यांच्यातून मदर कमिशन निर्माण केलं उपवर्गीकरणासाठी, त्यांनाच माहीत नाही की काय भानगड उपवर्गीकरण म्हणून. प्रसिद्ध करावं, लोकांचं ओपिनियन घ्यावं ना, त्याशिवाय हे करता कामा नये. मला का लक्षात साहेब, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी या वर्गीकरणाला पाठिंबा दिलेला, याच्याबद्दल तुम्ही काय बोला? ज्यांना पाठिंबा त्यांना जाऊ द्या, पण उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज आहे. आंबेडकरी समाज त्याची दखल घेईल, त्यांना योग्य धडा शिकवेल. या मोर्चाची दखल तर सरकारने घेतली, याच्या पुढची रणनीती काय असणार तुमची? आंदोलन आम्ही बसू आता. हा मोर्चा आज निवेदन देऊ, सरकार काय पाहून घेऊ. जर दिलं नाही तर भूमिका सरकारने घेतली नाही तर निश्चित या प्रखर आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहील. याची दखल भारत सरकारने घ्यावी. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. जय